ठळक बातम्या। अक्कलकोट शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार पोलीस निरीक्षक पुजारी यांची माहिती। तडवळ भागात भाजपा नेत्यांचा दौरा। आणि अन्नछत्र मंडळातील सोलार प्रोजेक्टचे 7 एप्रिल रोजी उद्घाटन। अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी रस्त्यास अडथळा करणारे खोकी, टपऱ्या, चारचाकी टपऱ्या मांडण्यात आल्या आहेत। यामुळे शहरातील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर अक्कलकोट शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार असल्याची माहिती उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी दिली। अक्कलकोट शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। या संदर्भात पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी यांनी पत्रकारांना माहिती दिली। शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले CCTV कॅमेरे हे मध्यंतरीच्या काळात बंद होते, तसेच ठिकठिकाणी सूचना देण्यासाठी बसविलेले स्पीकर बंद होते, ते चालू करण्यात आले आहेत। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येणार असून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। शहरातील तसेच उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्री, अवैध धंदे यावर कारवाई करण्यात येणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही। नागरिकांनी शहराच्या शिस्तीसाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी यांनी केले आहे। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील सोलार प्रोजेक्ट व यात्रीभवन अतिथी निवास येथील उद्वहनाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ प्रगट दिनी दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली। पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ मंदिराचे मुख्य पुजारी मोहन पुजारी, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, सोलापूरचे उद्योगपती शरद ठाकरे, डॉक्टर प्रसन्ना कासेगावकर, उद्योगपती शैलेश पोरवाल, बाबू चव्हाण, ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभणार आहे। या कार्यक्रमात स्वामी भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे यांनी केले आहे। अक्कलकोट शहरातील विविध भागात भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीत नगरसेवक बसनिंगप्पा खेडगी, मिलन कल्याण शेट्टी, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, सूर्यकांत कडबगावकर, कांतू धनशेट्टी, शिवशरण जोजन, विक्रम शिंदे, दयानंद बिडवे, दीपक जरीपटके आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूरच्या विकासासाठी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींना लोकसभा निवडणुकीत विजयी करा असे आवाहन भाजपा शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी तडवळ भागात भाजपा शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी दौरा केला। तडवळ भागातील कोरसेगाव, सुलेर जवळगे, चिंचोळी नजीक, केगाव खुर्द, केगाव बुद्रुक, आळगे, मुंडेवाडी, खानापूर, धारसंग, अंकलगी आदींसह विविध भागात शिवानंद पाटील यांनी प्रचार दौरा केला। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, आनंद तानवडे, रासपा जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, बाळासाहेब मोरे, मल्लीनाथ स्वामी, परमेश्वर यादवाड, शिवसिद्ध बोळा आदींची प्रमुख उपस्थिती होती। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे। अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन शिवानंद पाटील, सचिन कल्याण शेट्टी, आनंद तानवडे यांनी केले। या प्रचार दौऱ्यात भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य
माणिकचंद धनशेट्टी हे होते। सरपंच उमाकांत गाडवे, बसवण्णप्पा पावले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सरपंच गाडवे, माणिकचंद धनशेट्टी, मुख्याध्यापक गंगाधर कांबळे, प्रकाश नुले, मल्लिकार्जुन दुधभाते आदींनी विचार व्यक्त केले। सुनीता धनशेट्टी, अंजली पांढरे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली। तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत संगणक टेबल भेट दिले। यावेळी चन्नवीर स्वामी, शिवानंद औरसंग, नागनाथ धुमननाळे, नीलकंठ सुलगडले, सिद्धाराम कोळी, महेश स्वामी, शिवानंद चिवरे, वैशाली खांडेकर, विजयकुमार वाले, सुरमदेवी खांडेकर, नाजबीन जमादार आदींसह पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।